बस स्थानक आणि रेल्वे स्थानक दोन्ही शेजारी असल्यामुळे महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि आपल्या नाशिक शहराची ही दुर्दैवी आणि उद्या जे तुम्ही आंदोलन छेडणार आहे सर या संदर्भात, तर त्या आंदोलनाची तुमची दिशा काय राहणार आहे? आमच्या त्याच्यामध्ये एवढीच दिशा मागणी होणार आहे का नाशिक रोडचं जे आपलं बस स्टँड आहे, बस स्टँडची बी हालत अशीच आहे, बस स्टँडला बी खूप खड्डे आणि पुरा बस स्टँड खराब झालेले. तर उद्या पावसाळ्यामध्ये जे टुरिस्ट येतात, जे लांबून लोक येतात, ते लोक ज्या टायमिंगला बस स्टँडला उतरणार आहे, बस स्टँडला उतरले ते बघून त्यांच्या मनामध्ये हा शब्द आहे की नाशिकमध्ये काय विकास आहे. तर मग महानगरपालिका करते काय, म्हणजे नाशिक महानगरपालिका काम काय करत पाहत असतात. महानगरपालिकेच्या प्रशासनाचे डोळे उघडण्याचं काम पूर्व विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आज नाशिक रोड येथे करण्यात आले. आज सगळे काँग्रेसचे पदाधिकारी इथे आलेले आहे. हा एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे आपण बघितलं की हा एसटी बस स्टँड आहे, मागे रेल्वे नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये नाही, हे विश्वविक्रमी आणि मजबूत खड्ड्यांचा सत्कार युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला. मी त्या युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नाशिक महानगरपालिकेचे डोळे उघडण्याचं काम खऱ्या अर्थाने युवक काँग्रेसने आज सुरू केलेले. च्या माध्यमातून युवक काँग्रेसचे इंचार्ज शादाब खान, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश सचिव राहुल दिवे, राष्ट्रीय सचिव नाशिक महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर आणली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यावेळी आयोजक पूर्व विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद पठाण, युवा नेते प्रशांत त्यांना